नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका 2023च्या दृष्टीने म्हणजे पुढच्या महिन्यात होणाऱ्या या परीक्षेसाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 9 हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता सराव प्रश्नसंच 9 ला आपण सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या या सराव प्रश्नसंच 9 ला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला, इसापूर धरण भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यात वसलेले आहे? तर बघा कोणत्या राज्यामध्ये वसलेला आहे इसापूर धरण भारताच्या? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये वसलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक कोणते? तर बघा कोणते आहे मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक? डिग्री सेल्सिअस हे काय आहे? मानवी शरीराचे तापमान मोजण्याचे एकक आहे। त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। तर बघा किती मिळत असते एकूण प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेत पात्र लाभार्थ्यांना? 6,000 इतके रक्कम हे मिळत असते। त्यानंतर पुढचाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, स्टार करून नोट डाऊन करून घ्या। विटॅमिन सी कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता विकार होतो? तर बघा कोणता विकार होतो हे प्रश्न जीवनसत्वावर आधारित किंवा या विटॅमिनवर आधारित प्रामुख्याने तलाठी भरतीच्या परीक्षेमध्ये देखील अनेक प्रश्न रिपीट झालेले होते बघा। तर बघा या ठिकाणी विटॅमिन सी कशाच्या कमतरतेमुळे होतो? कोणता विकार होतो? स्कर्वी हे काय आहे? विटॅमिन सी कमतरतेमुळे हा विकार होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील खालीलपैकी पहिला चित्रपट कोणता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता आहे दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट? राजा हरिश्चंद्र हे काय आहे? पहिला चित्रपट आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात मोठे PM 2.5 उत्सर्जक राज्य कोणते आहे? बघा कशा पद्धतीचे प्रश्न आजच्या या सराव प्रश्नसंचामध्ये घेण्यात आलेले बघा। तर बघा या ठिकाणी उत्तर प्रदेश हे राज्य आहे जे सर्वात मोठे PM 2.5 उत्सर्जक राज्य आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशिया खंडातील पहिला देश कोणता आहे? तर बघा कोणता आहे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा आशिया खंडातील पहिला देश? तैवान हे देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील प्रथमच एकमेव 3 राजधानी असलेले राज्य कोणते? तर बघा कोणते आहे भारतातील प्रथमच एकमेव 3 राजधानी असलेले राज्य? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आंध्र प्रदेश हे राज्य आहे। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघा, 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे 2021चा साहित्य अकादमी पुरस्कार? मंदा खरे यांना जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात द्वितीय आभासी न्यायालय कोठे सुरू करण्यात आले आहे? तर बघा कोठे सुरू करण्यात आलेला आहे महाराष्ट्रात द्वितीय आभासी न्यायालय? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे नागपूर या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये कोणता राजनीतीवर ग्रंथ रचला होता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राजनीतीवरती ग्रंथ रचलेला होता छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये? बुधभूषण हे ग्रंथ रचला होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर बघा कुणी केली होती डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना? विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळात निर्माण केली? तर बघा कोणत्या राजघराण्यात प्रामुख्याने राजघराण्याच्या काळात निर्माण केली होती अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर? राष्ट्रकूट या राजघराण्याच्या काळात निर्माण केली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मराठा आणि केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर बघा कोण होते मराठा आणि केसरी या वृत्तपत्राचे संपादक? लोकमान्य टिळक हे काय होते? मराठा आणि केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन टिंब आला होता. तर बघा कधी आलेला होता वास्को द गामा आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम. खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे इसवी सन 1498 या साली विद्यार्थी मित्रांनो वास्को द गामा आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम आलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर बघा कोण असतात जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्रात एकूण किती सदस्य आहेत? तर बघा एकूण किती सदस्य आहेत लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्रामध्ये? 67 इतकी सदस्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? तर बघा कोणाकडून केली जाते सरपंचाची निवड? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल. जनतेद्वारे सरपंच यांची निवडणूक हे केली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर बघा कोण होते घटना समितीचे कायदेशीर सल्लागार? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे BN राव हे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? बघा सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने देखील असे प्रश्न महत्त्वाचे आहेत बघा. तर बघा रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेले आहे बघा? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात रेल्वे अर्थसंकल्प केव्हापासून मांडला जातो? तर बघा केव्हापासून मांडला जातो भारतात रेल्वे अर्थसंकल्प? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं 1921 या वर्षापासून भारतात रेल्वे अर्थसंकल्प मांडला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील भारतीय वन संशोधन संस्था कोठे स्थायिक आहे? तर बघा कोठे स्थायिक आहे भारतातील भारतीय वन संशोधन संस्था? देहराडून या ठिकाणी स्थायिक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात केळी या पिकांची लागवड सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात होते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये होते महाराष्ट्रात केळी या पिकाची लागवड? सर्वात जास्त जळगाव या जिल्ह्यामध्ये होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोयना धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? तर बघा कोणत्या नावाने संबोधले जाते कोयना धरणाच्या जलाशयास? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे शिवाजी सागर या नावाने संबोधले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फोंडा घाट हा खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान आहे? तर बघा कोणत्या 2 जिल्ह्यादरम्यान आहे फोंडा हा घाट? कोल्हापूर आणि पणजी या 2 जिल्ह्यांच्या दरम्यान फोंडा हा घाट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1200चे 8% बरोबर 400चे किती टक्के? तर बघा किती टक्के प्रामुख्याने? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 24% हे काय आहे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेहाचे 13 वर्षापूर्वी वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? तर बघा ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे 11 वर्षांनी म्हणजे 45 वर्षांनी ती 11 वर्षाची होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गाय गवत यासारखा संबंध दर्शवणारा पर्याय कोणता? तर बघा या ठिकाणी गाय आणि गवत यासारखा संबंध दर्शवणारा पर्याय आपल्याला हुडकायचा आहे बघा. पक्षी आणि दाणे हे काय आहे संबंध दर्शवणारा पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, क्रम पूर्ण करा. तर बघा क्रम काय आहे बघा 92 89 83 74 62 तर प्रश्नचिन्ह. तर बघा क्रम पूर्ण करायचा आहे बघा आपल्याला 47 हे काय आहे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2 टन 3 क्विंटल म्हणजे किती? तर बघा किती आहे 2 टन 3 क्विंटल म्हणजे 2300 म्हणजे 2300 किलो हे काय आहे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राम एकवचनी राजा होता विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा आपल्याला या ठिकाणी विशेषणाचा प्रकार ओळखायचा बघा. राम एकवचनी राजा होता याचा समासघटित विशेषण हे काय आहे या विशेषणाचा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, येथे या क्रियापदात मूळ शब्द टिंब हा आहे. तर बघा कोणता आहे येथे या क्रियापदात मूळ शब्द? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे ये म्हणजे येथे या क्रियापदात मूळ शब्द ये हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा कोणत्या संधीचे उदाहरण आहे गणेश हा शब्द? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे स्वरसंधी. स्वरसंधीचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आईने मला शब्बासकी दिली. तर बघा कोणतं आहे, कोणतं नाम आहे हे? भाववाचक नाम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. तर बघा एकवचनी शब्द कोणता आहे? बघा दिलेल्या ऑप्शन्सपैकी पपई हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? एकवचनी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी वेगळी जोडी ओळखा. तर बघा वेगळी जोडी कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. बघा बोकड शेळी हे काय आहे? वेगळी जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रामाने या शब्दाला कोणता विभक्तीचा प्रत्यय लागला आहे? तर बघा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे रामाने या शब्दाला? तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कंदील या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तर बघा काय होते? कंदील या शब्दाचे सामान्य रूप कंदिला हे होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भोग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा विरुद्धार्थी शब्द काय होतो? बघा भोग या शब्दाचा त्याग हे काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर बघा वाक्य काय आहे? बघा आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. बघा वाक्यातील दिवसभर ऊन नुसते रणरणत होते या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे दिवसभर हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. तर बघा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा हत्ती या शब्दाला सारंग हे काय आहे? हत्ती या शब्दाला समानार्थी शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अवयव ओळखा. तर बघा या ठिकाणी शुद्ध शब्दयोगी अवयव ओळखायचे आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे कुत्रा सुद्धा हे काय आहे? शुद्ध शब्दयोगी अवयव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील उभयानवी अवयव कोणते? तर बघा कोणते आहे खालील पर्यायातील उभयानवी अवयव? यास्तव हे काय आहे? उभयानवी अवयव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा वाक्य काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, शेणाचा दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे दिवाळे काढणे हे काय आहे? शेणाचा दिवा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ठीक या शब्दाची भावना ओळखा. तर बघा या ठिकाणी ठीक या शब्दाची भावना कोणतं होतं? बघा समंती दर्शक हे काय आहे? ठीक या शब्दाची भावना आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रयोग ओळखा. तर बघा काय आहे वाक्य? बघा आई वडिलांनी मुलींना मायेने वाढविले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. बघा खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे भावे प्रयोग हे काय आहे? या वाक्याचा प्रयोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, गरजेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडतो? तर बघा कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? गरजेल तो पडेल काय हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारात मोडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास टिंब म्हणतात. तर बघा काय म्हणतात त्यास प्रामुख्याने? खाली ऑप्शन्स आहेत तर योग्य उत्तर आहे तत्पुरुष समास. म्हणजे ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णाची पुनरुक्ती होते तेव्हा टिंब अलंकार होतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणता अलंकार होतो? तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्रह हस्त शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या प्रकारचे आहेत? ग्रह हस्त शीर्ष हे शब्द तत्सम या प्रकारचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मागून जन्मलेला या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा. तर बघा कोणता शब्द आहे समूहदर्शक आपल्याला शब्द निवडायचा आहे? बघा मागून जन्मलेला या शब्दाला अनुज हे काय आहे? समूहदर्शक शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, उद्देश विस्तार ओळखा. तर बघा मुसळधार पाऊस पडला उद्देश विस्तार ओळखायचा आहे. बघा मुसळधार हे काय आहे? उद्देश विस्तार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर बघा उपसर्ग घटित शब्द कोणता आहे ते या ठिकाणी ओळखायचे. बघा अतिशय हे काय आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा. तर बघा घरावरून हत्ती गेला या अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखायचा आहे. बघा घरासमोरून हे काय आहे? ध्वन्यर्थ ओळ आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एकूणच अंगणवाडी परिवेक्षिका संभाव्य सराव प्रश्नसंच 9 आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने तुमचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास या दृष्टीने हे सराव प्रश्नसंच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून, रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, रोजच्या या प्रश्नाच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा देखील कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास व्हावा या दृष्टीने आपला चॅनल सध्या कार्यरत आहे। तुम्हाला देखील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।